नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता जस्ट मी स्टुडिओवरती आलोय. काल आपण जे मोबाईल कव्हर केलं होतं रेझिनचं, लास्ट तुम्हाला दाखवलं होतं, रेझिन वगैरे टाकलं होतं ते तुम्हाला दाखवतं. आता फिनिश झालं ते प्रॉपर. सो तुम्ही बघू शकता प्रॉपर असं आपण फिनिशिंग केलं आणि तुम्हाला थोडंसं शायनिंग वगैरे दिसत असेल. ते आपण रेझिन टाकतो त्याच्यामुळे होतं. आणि याच्या आतमध्ये जे बघते ते आपण पेंट केलेले प्रॉपर असं. आणि जर मागच्या साईडला जरी बघाल तर इथे आतमध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही मोबाईलमध्ये टाकायला वगैरे, कारण आपण जे काय काम करतो ते वरच्या साईडला काम करत असतो. त्यामुळे आतमधल्या साईडला जिथे आपण मोबाईल फिक्स करतो तिथे बिलकुल पण तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. आरामात तुम्ही जसं नॉर्मल कव्हर्समध्ये मोबाईल टाकता तसं याच्यामध्ये टाकू शकता. आणि काल जे तुम्हाला दाखवलं होतं आपण एक कव्हर बनवलं होतं ते आता मला कुरिअर करायचंय. सो हे पण मी पॅक करणार आहे आणि अजून 2 कुरिअर मला आज करायचे, तुम्हाला दाखवतो. सो हे 2 कुरिअर आणि हे 2 अजून, म्हणजे असे 4 टोटल आज आपल्याला कुरिअर करायचे. हे 2 मी आता पॅक करणार आहे. 2 पॅक करून झालेत आपले. सो फटाफट मी आधी हे दोन्ही पण पॅक करतो, कारण कस्टमरला फोटो वगैरे पाठवलाय त्याचा. सो पॅक करून घेतो आणि फटाफट आता जाऊन कुरिअर करून येतो ते. त्यानंतर मग नंतर मोठा स्केच जे तुम्हाला काल सांगितलं होतं मोठा आपण स्केच सुरू करणार आहे ते मी सुरू करणार नंतर. 1 hour later. आपण कुरिअर वगैरे करून आलेलो आहे. आता मी मोठ्या साईजचा स्केच सुरू करतोय. तुम्हाला पेपर दाखवतो मोठ्या साईजचा. तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या साईजचा आपल्याला स्केच करायचं आहे. लिटरली A1 साईजचा हा पेपर आहे. आणि हा डायरेक्ट मी असा इथे ठेवून करू शकणार नाही, कारण मला ते प्रॉपर हात वगैरे जमणार नाही, किंवा मला पेज वगैरे टर्न करायला लागतो सारखं, त्यामुळे ते प्रॉपर जमणार नाही. त्यामुळे मी एक आयडिया करणार आहे, तुम्हाला दाखवतो मी काय आयडिया करणार आहे. सो आपण काय करणार आहे, हा माझ्याकडे बोर्ड आहे जो आपण रायटिंगसाठी यूज करतो. तो मी जास्त रायटिंग वगैरे याच्यावरती करत नाही. सो या बोर्डवरती मी तो पेपर स्टिक करणार आहे, आपलं स्टिक काय बोलतात सेलो टेपनी वगैरे. आणि त्यानंतर याच्यावरती मी ड्रॉइंग करणार आहे त्या पेपरवरती, कारण मी जसा हवा तसा मूव्ह करू शकतो. पाहिजे तर मागे करून थोडंसं पुढचं शेडिंग वगैरे करू शकतो. सो याच्यावरती मी आता स्टिक प्रॉपर असं सेट करून घेतो. त्यानंतर आउटलाईन वगैरे करायला सुरुवात करतो. बाय द वे आपण बरेच मोठे मोठे साईजचे स्केच केले. तुम्ही अगोदर माझे रील्स वगैरे बघितले असतील. गणपतीचे, महाराजाचे खूप मोठे मोठे साईजचे वगैरे आपण स्केच केलेले. आता जी साईज तुम्ही बघताय तेवढ्या पण साईजचे आपण स्केच या अगोदर केलेत. प्लस ऑर्डरवाले पण आपण बरेचसे असे A1 साईजचे स्केच केलेले आहेत. पण मोस्टली आपल्याला ऑर्डर A4 A3 साईजचे येत असतात. जे छोटे तुम्ही बघितले असतील आपण करतो ते, पण मोठ्या साईजमध्ये पण आपण करू शकतो. जर तुम्हाला फॅमिली स्केच हवा असेल किंवा मोठ्या साईजचं कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, तुमचं बजेट थोडंसं चांगलं असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि आता टाइम झालाय जवळजवळ 2:15 होत आलेत. आता तुम्हाला 2:15 वाजता आपण चालू करतो स्केच. तुम्ही बघा किती टाइम लागतो आपल्याला. फक्त आज आउटलाईनच होईल मोस्टली. मी आज ट्राय करणार आहे की मॅक्सिमम 70% तरी स्केच कम्प्लीट करायचं, कारण मला इथे फिनिशच करायचं उद्या. सो आज आउटलाईन पूर्ण करेल तेव्हा तुम्हाला दाखवतो आउटलाईन किती वेळ लागतो आपल्याला फक्त आउटलाईन करायला. करताना प्रोसेस करताना मी दाखवणार नाही, कारण मग ते करण्यामध्ये लक्ष माझं प्रॉपर लागणार नाही, कारण आपल्याला स्केच प्रॉपर फिनिश करायचं. व्हिडिओ काय थोडी कमी जास्त झाली तरी काय हरकत नसते. सो तुम्हाला आउटलाईन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती टाइम झाला. तुम्ही पहिल्यांदा टाइम बघू शकता तिकडे 2:15 झाले, प्रॉपर 2:15 वाजलेत. आता आपण सुरू करूया. तर मित्रांनो, हाफ स्केच आपलं आउटलाईन करून कम्प्लीट झाल्याने आणि तुम्हाला टाइम दाखवतो. जवळजवळ 4:15 होऊन गेले. 4:15 4:20 झालेत. आणि आताचे आपलं अर्धच आउटलाईन करून झालंय. तुम्हाला स्केच पण दाखवतो किती आपण फिनिश केलंय ते. सो तुम्ही बघू शकता इथे. आय थिंक पेपरची साईज थोडी मोठी आहे त्यामुळे प्रॉपर येत नसेल. आणि आउटलाईन एकदम आपण लाईट काढतो त्यामुळे इतकी नीट दिसत नसेल. पण इथे तुम्ही बघू शकता काका काकूंचं एक चित्र आहे. आणि हे वरती जी स्पेस तुम्हाला दिसते तिथे आपण अजून एक फिगर आपल्याला ऍड करायचा आहे. तो आता मी आउटलाईन करणार आहे त्याची. सो एवढ्याच ह्याला टाइम तुम्ही बघू शकता जवळपास 2 तास टाइम लागला एवढं काढायला. म्हणजे मध्ये मध्ये ब्रेक वगैरे घेत होतो मी, पण बघायला गेलं तर जवळपास 2 तासामध्ये नाही म्हटलं तरी 1.5 तास मी एवढी आउटलाईन कंटिन्यू केली आहे. आणि आता अजून एक फिगर जवळपास अर्धा तास तरी अजून लागेल ते काढायला. त्यानंतर शेडिंग वगैरे पण करायचे, त्यामुळे ऑलमोस्ट 2 दिवस तरी या पूर्ण स्केचला लागणार आहेत. मोठ्या साईजचं A1 साईजचं स्केच आहे त्यामुळे. सो आज मी ट्राय करणार आहे की मॅक्सिमम जेवढं करता येईल तेवढं फिनिश करणार. बाकीचं मग आपण उद्या कंटिन्यू करायचंय. आणि मित्रांनो, हा जो स्केच आहे ना A1 साईजचा, तो नॉर्मल स्केच नाहीये. म्हणजे थोडंसं नेहमी कसं आपल्याला 1 फोटो येतो किंवा 2 फोटो येतो, जरी 2-3 लोकांचं काढायचं असतं एका स्केचमध्ये तरी एकाच फोटोमधले ते 2-3 जण असतात, त्यामुळे ते जास्त अवघड पडत नाही. पण या फोटोमध्ये जर तुम्ही बघाल ना तर दोघांचं आता जे मी स्केच काढले ते एका फोटोमध्ये, आणि जे आपण दुसरं अजून एक काढायचंय ते आपल्याला दुसऱ्या फोटोमधनं घ्यायचंय. तुम्हाला फोटो दाखवतो. सो हा एक फोटो या दोघांचा आपण काढलेला आहे, इकडे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर अजून एक
हा फोटो किंवा हा फोटो त्यांनी दिलाय, 2-3 फोटो त्यांनी दिलेत. जसं हा वाला एक दिलाय, हा वाला एक दिलाय. तर मी विचार करतो हा फोटो प्रॉपर बसेल त्याच्यामध्ये. सो मी हा असा क्रॉप करून घेतलाय. हा फोटो मला इथे वरती काढायचा आहे. सो यामध्ये काय होतं की 2 फोटो वेगळे असतात ना, त्यामुळे नेट काढता येत नाही आपल्याला आणि ते थोडंसं लक्ष देऊन काढावं लागतं, कारण फेस पण जे साईज फेसची असते ते पण मॅच व्हायला लागते. कारण या दोघांचा फेस छोटा झाला, दुसऱ्याचा मोठा झाला तर ते प्रॉपर मॅच नाही करणार. त्यामुळे ते पण आपल्याला बघून करावं लागतं. त्यामुळे थोडंसं जास्त अवघड पडतं, पण एवढं जास्त अवघड नाही, आपण करू शकतो. जर तुम्हाला प्रॉपर येत असेल तर आपण करू शकतो नीट. सो आता बघूया फायनल रिझल्ट कसा येतोय, त्या आउटलाईन मध्येच आपल्याला समजेल प्रॉपर येतंय का नाही. सो म्हणून मी आता एक साथच तिघांची पण आउटलाईन करून घेतो आणि त्यानंतर शेडिंगला सुरू करणार. Two hours later. मित्रांनो, जवळजवळ संध्याकाळचे आता वाजलेत 6, 6:15 होत आहेत, 6:10 झालेत आणि आपण सुरू केलं होतं स्केच जवळपास मला वाटतं 2:15च्या आसपास आपण सुरू केलं असेल स्केच, तुम्हाला दाखवलेलं मी. सो त्यानंतर आता जस्ट माझी फक्त आउटलाईन कंप्लीट झालेली आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही टाइम बघा 4 तास झाले फक्त आउटलाईन कंप्लीट करतोय. भले मोठे साईजचं स्केच आहे, A1 साईजचं स्केच आहे, तरी पण 4 तास फक्त आणि फक्त आउटलाईन करायला लागलेत. जरी छोटा A3 साईज A4 साईज असलं तरी मिनिमम अर्धा तास, पाऊण तास, 1 तास तरी स्केच करायला लागतो आउटलाईन करायला. आणि बाकीचं शेडिंग वगैरे तर त्याच्यापेक्षा डबल टिबल टाइम लागत असतो. चला आता मी शेडिंगला चालू करतोय शेडिंग करायला. आणि आज मला वाटतं एकच फेस होईल शेडिंगचा, जास्त होणार नाहीये. बघू आता जेवढं होतंय. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार नाहीये शेडिंग करून पूर्ण वगैरे, कारण ते कस्टमरची परमिशन मला घ्यावी लागणार फेस वगैरे दाखवायच्या अगोदर. त्यानंतरच मी तुम्हाला दाखवणार आहे. बाकी मी तुम्हाला सांगेल आज किती आपण कंप्लीट करणार आहे ते. अजून जवळपास मला वाटतं 4 तास आहेत माझ्याकडे, अजून 10 पर्यंत तर मी काम करणार आहे. सो तोपर्यंत किती काम होते आपलं ते पण तुम्हाला बघायला मिळेल, किती टाइम लागतो ते पण तुम्हाला समजेल आजच्या व्हिडिओमध्ये. 1 hour later. मित्रांनो, सकाळपासून आपण स्केच करत होतो. आता मी स्केच थोडं थांबवलंय आणि 2 दिवसापूर्वी मला एक अक्षर गणेशाची ऑर्डर आली होती. जे तुम्हाला माहिती आहे गणपतीच्या डिझाईन मध्ये आपण ज्यांचं त्यांचं नाव लिहित असतो. ज्यांना जे पाहिजे ते आपण नाव गणपतीच्या डिझाईन मध्ये करत असतो आणि वेगवेगळे 2-3 थीमचे डिझाईन्स आपण काढलेले आहेत. या अगोदर पण इन्स्टावरती आपण टाकलेलं आहे. सो आता नवीन एक मी डिजिटल आर्ट कंप्लीट केलेलं आहे आणि त्याची प्रिंट काढलेली आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्ही प्रिंट बघू शकता. हे आपण नवीन ऑर्डरवाला आपलं काम आहे. याच्यात काय लिहिलंय, कोणतं नाव तुम्हाला दिसतंय ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला समजतंय का, बघूया कोणतं नाव ह्याच्यामध्ये आहे ते. आता याला मी फ्रेम करून ठेवणार आहे, उद्या कस्टमर येऊन ते घेणार आहे. सो असे पण तुम्हाला फ्रेम्स हवे असतील, कुणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा तुमच्या स्वतःचं नावाचं काढून तुम्हाला घरात ठेवायचं असेल तरी तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकता. 2 hours later. मित्रांनो, रात्रीचे वाजले जवळपास 9:15 होत आले. सो व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्कीच करा. व्हिडिओला चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.